हेलो हरे राम कृष्णा हरे रूप पाहता लोचनी 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 रूप
चिखल्यासाठी बरोबर नाही ना तू कोणता आहे आपुला तो एक देव करून घ्यावा 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 हे देवा देवा सुखा हे देवा सुखा हे देवा देवा सुखा हे रते माई के दुखाचे जने माई के दुखाचे जने हे रते माई के दुखाचे दुःख झालं नाही आजी आजी अवसान नाही आजी आजी अवसान नाही आजी आजी अवसान अविनाश करी आपुरिया अविनाश करी आपुरिया अविनाश करी आपुरिया अविनाश करी आपुरिया नारी मना पिसे गोविंदा नारी मना पिसे गोविंदा माई के दुखाचे जने रते माई के दुखाचे जने रते माई के दुखाचे रते माई के दुखाचे जने नाही आजी आजी अवसान नाही आजी आजी अवसान नाही आजी आजी अवसान तुका म्हणे एक मरणाची तुका म्हणे एक मरणाची उत्तमाची कीर्तिमान हे रती माई के दुखाची जनी हे रती माई के दुखाची जनी हे रती माई के दुखाची हे रती माई के दुखाची
विठोबार विठोबार हरिभक्तीपरायण स्वरसम्राट दिगंबरजी महाराज शहापूरकर त्यांना साथ करतील हरिभक्तपरायण स्वरसम्राट सुनीलजी महाराज पवार मृदंगावर साथ करतील समाधान महाराज हेलो हेलो आपुला तो ये रती माई
जीवा Baba
नाही रे नाही
हॅलो. म्हणजे हे ज्याला समजलं त्याला आहे. पैसे देतो का देऊन टाक. दिले अगदी सुंदर. हा मला तर वाटतं यांच्यासाठी अजून प्रेमानं टाळी वाजा एकदम जोरदार. अगदी सुंदर. हॅलो. थोडा आवाज मोकळा. देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नो है ये रती माई के दुःखाचे जने ते नाही अदियांती अवसान अविनाश करी आपोलियाई से लावी म्हणा पिसे गोविंदाचे ये रती माई के दुःखाचे जने ते नाही अदियांती अवसान तुका म्हणे का मरणाची सडे उत्तम चिवरे कीर्ती माझे ये रती माई के दुःखाचे जने ते नाही अदियांती अवसान विठ्ठल 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीव सुख नोहे ये रती माई के दुःखाचे जनिते नाही आदि अंति अवसान विभुं वेणुनादं दुरन्तं चरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकारो प्रथम नमन पाण्डुरङ्गकारो प्रथम नमन पांडुरंगकारो प्रथम नमो पांडुरंगकारो प्रथम नमो त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची गेली स्मरण होय सगळे विद्यांच्या अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार आता ज्ञानेभ्यो भगवान विष्णू निवृत्तिर भगवान हर हर सोपान भगवान ब्रह्म मुक्ताख्यम ब्रह्मचित्तनः ओम नमो ज्ञानेश्वराय
गुणवंत आहे ना, हा त्यापेक्षाही आपले महाराज गुणवंत म्हणतात. अगदी सुंदर. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. ह्याच्यापेक्षा करुणावंत आहे, त्यापेक्षाही गुणवंत म्हटले. मग आज खूप दिवसावर ऐकायला मिळालं. अगदी सुंदर. करुणा ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. राधा साध्य साधन यस्य राधा, मंत्र राधा मंत्रदात्री च राधा, सर्वम राधा जीवन यस्य राधा. राधा राधा वाचिकी यस्य शेषम्. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन. हे दुख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार. पवन सुत विनती करो बारंबार. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्री राम बैठे हैं मेरे सीने में. राम बैठे मेरे सीने में. श्री राम बैठे
गंगा विशुद्धं नितिपादस्पर्शं सरोविष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं समाधिस्मृतिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुख्यं नैश्यं वेदांत शास्त्रार्थ नित्या नमो नारायण गिरि परब्रह्म स्वरूप मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावर करी संस्काचा 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 हे मस्तक हे मस्तक हे पायावरी या 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 यावर करी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग महान भगवत भक्त श्री संत जगद्गुरु तुकोबऱ्या यांच्या गाथ्यामधील 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता घेतला. विठ्ठल विठ्ठल आज जगद्गुरु तुकोबऱ्यांचा अभंग निवडला. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरा आपल्याला सांगतात, बाबा आपुला तो एक देव करुणी घ्यावा. जगद्गुरु तुकोबरा या अभंगामध्ये सांगतात, बाबा जोपर्यंत आपण देवाला आपलं करत नाही ना, तोपर्यंत आपल्याला सुखाची प्राप्ती होत नाही. या अभंगामध्ये महाराज म्हणतात, जर तुम्हाला सुखाची प्राप्ती जर पाहिजे असेल तर आपलं करत चला. जर सुखच नसेल पाहिजे तर आपलं नाही केलं तरी काय हरकत नाही. पण प्रत्येक जीवाला सुखाची अपेक्षा आहे. अगदी मुंगी पासून तर हत्तीपर्यंत अगदी सर्वांना अपेक्षा आहे की मला माझ्या जीवनामध्ये सुख पाहिजे. महाराज म्हणतात, बाबा सुख पाहिजे आहे ना, तर देव आपला असा करत चला. या अभंगामध्ये प्रथम चरणामध्ये महाराज सांगतात, बाबा जोपर्यंत आपण देव आपला असा करत नाही तोपर्यंत आपल्याला सुखाची प्राप्ती नाही. आणि बाबा जोपर्यंत तू देव आपला असा करत नाही ना, तोपर्यंत या माया जाळामध्ये जोपर्यंत अटकून राहशील ना, जोपर्यंत माझं 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 म्हणत चालशील ना, तोपर्यंत तुला दुःख नाही दुःखच भेटणार आहे. म्हणतात महाराज, ये रती माई दुःखाची जाणे ते नाही आद्यांती अवसान. या भूतलावरती सर्व जाणार आहे. हे गबाळ आहे ना, हे माझं 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 म्हणणार आहे, हे गबाळ आहे ना, हे सर्व जाणार आहे. एक दिवस या ठिकाणी राहणार तो फक्त अविनाशी गोविंद भगवान पांडुरंग परमात्मा या ठिकाणी राहणार आहे. म्हणून देव आपलासा करत चला. आणि जीवन जगत असताना देवाला आपलंसं करत चला. इतकं आपलंसं करा, इतकं आपल्या अंतकरणाला वेड लावा. महाराज म्हणतात, अविनाश करी आपुलिया ऐसे लाभी मना पिसे गोविंदाचे. जीवन जगत असताना असं वेड लावा आपल्या अंतकरणाला. इतकं वेड आपल्या अंतकरणाला लागलं पाहिजे की आपली कीर्ती माग शिल्लक राहिली पाहिजे. इतकी कीर्ती शिल्लक माग राहिली पाहिजे की लोक म्हणले पाहिजे, गेला आपण गेल्याच्या नंतर काय येडं होतं, रात्रंदिवस देवाचं नाव घेत होतं, इतकं येडं होतं. आपण गेल्याच्या नंतर आपली कीर्ती शिल्लक राहिली पाहिजे. महाराज म्हणतात, तुका म्हणे मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. आपण
जीवन जगत असताना आपली कीर्ती मागं शिल्लक राहिली पाहिजे, असं आपण जीवन जगलं पाहिजे. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ अगदी कमी वेळामध्ये तुमच्या समोर ठेवला. अभंगाचा भावार्थ असाच असेल मी असं मी अजिबात सांगू शकत नाही. जसं माझ्या सद्गुरूंनी शिकवलं तसं मी तुमच्या समोर ठेवलं. अगदी धावत्या वेळामध्ये, अगदी आपला गायनामध्ये आज खूपच वेळ जाणार आहे, त्याच्यामुळं अगदी आपल्याला फास्टमध्ये तुम्हाला अगदी गाडीमध्ये बसत असताना जसं आपण सीट बेल्ट लावतो तसं त्या प्रकारे आपल्याला कीर्तन होईपर्यंत अगदी सीट बेल्ट लावायचं आहे. आणि अशी 100च्या नाही महाराज, अगदी 150च्या वेगानं आपल्याला गाडी चालवायची. म्हणजे अशी फास्ट चालवायची, ॲक्सिडेंट अजिबात करायचा नाही. अगदी 12 वाजेपर्यंत पुन्हा हे घेऊन जायचे, पुन्हा आणून सोडायचे याच जागेवर. विठाल विठाल. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. पहिला आपण पाहूया जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार कोण. आपण ज्यांचा अभंग आजच्या सेवेकरता घेतला ना माझे जगद्गुरु तुकोबराया, अहो त्यांचा अधिकार पाहायला गेलं तर साध त्यांचं नाव घेतलं तर यमाला घाम फुटत होता. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे याम, नाम घेता कापे याम, नाम घेता कापे याम. क्या बात है. आज मला तर असं वाटतंय चिंतन कमी गायनच ऐकावं. महाराज असं जीवन जगावं की साधं नाव घेतलं तर यावाला घाम फुटावा. महाराजांनी अगदी सुंदर सांगितलंय. तुकाराम 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 नाम घेता कापे यमा, नाम घेता कापे यमा. महाराज असं जीवन जगावं की आपलं नाव घेतलं ते यमाला सुद्धा घाम फुटवा, असं माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार. महाराज जगद्गुरु तुकोबरायांची 1 मिनिट सुद्धा वाणी थांबली नाही. सारखं चिंतन चालू आहे. सारखं ज्या वाटेनं चालवं ना त्या वाटेनं सुद्धा भजन करावं, त्या वाटेनं सुद्धा म्हणावं विठ्ठला पांडुरंगा मायबा. वाटेनं भजन करावं. आपण साधं मंडपात बसलो तर आपण साधं भजन करायला तयार होत नाही, पण माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना ज्या वाटेने चालवं, ज्या रस्त्याने चालवं त्या वाटेनं सुद्धा भजन करावं. इतकं माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार. आणि महाराज आपल्याला सांगतात की बाबा जीवन जगत असताना असं जीवन जगा, असं जीवन जगा की आपली कीर्ती शिल्लक राहिली पाहिजे. जीवनामध्ये आपण आल्याच्या नंतर जोपर्यंत आपण देव आपलासा करत नाही तोपर्यंत आपल्याला सुखाची प्राप्ती अजिबात नाही. विठ्ठल विठ्ठल. चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 4 आणि आजची कीर्तन सेवा 7व्या दिवसाची अगदी आनंदामध्ये थाटामध्ये अगदी या ठिकाणी पार पडत आहे. आज 7व्या दिवसाची कीर्तन सेवा अगदी थाटामध्ये आनंदामध्ये या ठिकाणी पार पडत आहे. वाजवा टाळ्या. आज आहे रोज जे कीर्तनाला येत आहेत त्यांना माहिती आहे आज कितवा दिवस आहे. आज आहे आपल्या सप्ताहाचा 3रा दिवस, बरोबर ना. आजच्या कीर्तनाची पुष्पशिवा अगदी माझ्या भाग्यात मागच्या जन्मात काहीतरी पुण्य असेल म्हणून या ठिकाणी माझं भाग्य लागलं की या ठिकाणी या नारदाच्या गादीवर कित्येक वेळेस
माझे सद्गुरू इथे येऊन गेले. सद्गुरू नारायणगिरीजी महाराज या जाग्यावरती येऊन गेले. अगदी आनंद वाटला, कारण आपण खूप भाग्यवान आहोत. आपण या वैजापूर गंगापूर भागामध्ये आपण जन्माला आलो, कारण काहीतरी पुण्य आहे म्हणून आपण जन्माला आलो महाराज. कारण एका चालता बोलता ब्रह्म आहे. जर संकटात पडलो तर जप केला तर संकट निवारण होत, असे आपले सद्गुरू आहात आणि अगदी भाग्यवान. आणि पहिल्यांदा असं मला वाटलंय की कीर्तनला यायच्या अगोदरच मंडप फुल. प्रत्येक ठिकाणी जाते आधी आम्ही जातो, मग नंतर बर का, नंतर ते येते ते म्हणते होऊन द्या यांचं एकदा. हा, पण आज म्हणजे आपल्या गावाचं वैशिष्ट्यच वेगळं आहे की आज कीर्तन चालू व्हायच्या अगोदरच मंडप अगदी फुल. अगदी आनंद वाटला या ठिकाणी. अगदी ज्यांनी प्रथम आपल्या सप्ताहामध्ये आजच्या कीर्तनामध्ये ज्यांनी चाल गायली, अगदी महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य, अगदी संगीत रत्न, अगदी ज्यांचा आवाज ऐकल्याच्या नंतर माणसाला काय कीर्तनकाराला सुद्धा समाधी लागेल असा गोड आवाज, आमचे सुनील महाराज पवार यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. तसंच या ठिकाणी ज्यांनी दुसरी आपले चाल गायली, अगदी महाराजांना साथ केली, असे असणारे आदरणीय दिगंबर महाराज शास्त्री, अगदी सुंदर महाराज, अगदी यांच्यासाठी चाल झाली पाहिजे. कुठे गेले पण ते आहे का? जरा दिसायला कमी, ऐकायला कमी, सगळे सपोर्ट करत जा. तसेच या ठिकाणी ज्यांनी आपल्या कीर्तनाला अगदी माहोल नाही, अगदी आपल्याला स्वर्गातच घेऊन गेले असे असणारे हे दोन वादक, अगदी गंधर्वासारखं वाजवत आहे असं वाटतच नाही मला. असं जणू काही वाटतं की मी पंढरपूरमध्येच कीर्तन करत आहे. यांच्यासाठी खरंच टाळी झाली पाहिजे बरं का. ऋषिकेश महाराज कराळे, समाधान महाराज चव्हाण, अगदी सुंदर, पहिल्यांदाच भेट झाली, अगदी सुंदर वाजवतात. तसं युट्यूबला बऱ्याच वेळेस पाहिलं, युट्यूबला बऱ्याच वेळेस माऊलींचा सुद्धा आवाज ऐकला, पण आज साक्षात भेटले, अगदी आनंद वाटला. तसंच अनेक कीर्तनांना मला साथ केली असे असणारे आमचे बाबूराव महाराज, अगदी तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. तसंच आदरणीय हरिभक्त परायण दादाभाऊ महाराज, आदरणीय अक्षय महाराज असतील, आदरणीय सुखदेव महाराज असतील, आदरणीय सतीश महाराज असतील, गोकुळ महाराज, आदरणीय गोकुळ महाराज असतील, हरिभाऊ महाराज असतील, सचिन महाराज असतील, आदरणीय ज्यांच्यामुळं आपल्या सप्ताहाला काही वेगळंच आकार मिळाला आहे, वेगळाच आनंद मिळाला, असे असणारे आमचे चोपदार आदरणीय बंडू महाराज असतील, किशोर महाराज असतील. अगदी या ठिकाणी म्हणजे आनंद वाटला. जे पाहिजे ना, आज या ठिकाणी नाव ठेवण्यासारखं काहीच नाही. त्यातल्या त्यात सिस्टीम तर अशी सुंदर आहे. अशी सिस्टीम पहिल्या वेळेसच भेटली बरं का दादा. अशी सिस्टीम तुमची एका मशनीचे 100 मशनी व्हावे अशी मी माझ्या सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांना प्रार्थना करते. अगदी सुंदर. फक्त शेवटपर्यंत अशी साध्या शिट्ट्या मारू नका. काय होतंय नाही, आवाज देत असताना थोडं होत असतंय, कारण जास्त इलेक्ट्रिकल आहे ते. तसंच या ठिकाणी आदरणीय हरिभक्त परायण जे आपल्याला पेटीसाठी साथ करत आहेत, गणेश महाराज असतील, या ठिकाणी सर्व उपस्थित आहे. सर्वांचे नावं घेण्यात जास्त वेळ आपला चालला जाईल, कारण वेळ आपल्यापाशी आहे. 1 तासामध्ये आपल्याला पंढरपूर गाठायचं आहे. तसंच आदरणीय सर्व या ठिकाणी बसलेले आहे. तसंच आमचे मोठे भाया उद्धवजी महाराज कदम यांचे सर्व या संस्थेमधील विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला सुंदर अशी टाळाची सेवा या ठिकाणी साथ करत आहेत. अगदी आनंद वाटला. लेकरांसाठी टाळ्या वाजवा जोरदार. अगदी सुंदर. तसंच या ठिकाणी ज्यांनी मला या कार्यक्रमाला बोलवलं, ज्यांनी मला आमंत्रित केलं, असे असणारे आमचे संतोष भाऊ जाधव काका म्हणतात का? बरं, म्हणजे सगळ्या गावाचे काका, परिसराचे. बरं, आनंद वाटला. आपले सभापती या गावचे काका आहे, मला या आनंद वाटला. त्यांच्यामुळं आज या ठिकाणी सर्व तुम्हा मायबापांचं दर्शन होत आलं. आणि आज या ठिकाणी अगदी आपला हा सप्ताह चालू आहे ना, हा सर्व सप्ताह चालू आहे म्हणजे याचं कारण महिला, अगदी महिलांनी मिळून सप्ताह केला. हा महाराज, जर एक स्त्री समोर आली ना
तर अगदी सर्व स्त्रिया एकत्र येतात आणि प्रत्येक गावागावामध्ये पुरुष मंडळ सप्ताह करतात. पुरुष मंडळ स्वयंपाक म्हणत होते, पण हल्ली आता तसंच आलंय. हल्ली आता घरचे स्वयंपाक करतात. पण या ठिकाणी अगदी 4 वर्ष झाले तसे आमच्या सर्व महिला एकत्रित म्हणजे सप्ताहाच्या वरटणीपासून तर शेवटच्या टोकापर्यंत सर्व या गावामध्ये अगदी महिलाचा सप्ताह अगदी नियोजन करत आहेत. अगदी सुंदर पुरुष आहेत अगदी सपोर्टला. पण खरंच सांगू, सप्ताह करणं जोक नाही. कारण एक कलाकार जर बोलवायचा ठरला तर सोपं नाही. म्हणजे हे एक आपल्यासाठी हिरे आहेत बरं का, हे आपल्यासाठी हिरे आहेत. अगदी यांना आपल्यातून जाताना नाराज होऊ दिलं नाही पाहिजे. कारण हे एकदाच भेटतात, बरोबर ना. कारण यांचं गाणं जर ऐकलं ना तर माणसाला काय देवाला सुद्धा समाधी लागेल असा सुंदर आवाज आहे या ठिकाणी. अगदी सुंदर या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत. अगदी आनंद वाटला. ज्यांचं नाव राहिलं असेल तर सांगत चला बरं का भाऊ, कारण या ठिकाणी मला कोणी परिचित नाहीत. तसंच आदरणीय गोपीनाथ दादा या ठिकाणी उपस्थित आहे. अगदी युवराज महाराज असतील, सर्व या ठिकाणी उपस्थित आहे. आता आपण बोलण्यामध्ये वेळ न घालता अगदी आपण थोडस पुढे सरकूया. विठ्ठल विठ्ठल हो, या ठिकाणी अगदी शिवमहापुराण सुद्धा चालू आहे. अगदी ज्ञानेश्वरी पारायण सुद्धा चालू आहे. जसं आता जशी पब्लिक आहे तशी सकाळी ज्ञानेश्वरी पारायणाला राहती का? राहते ना. अगदी आनंद वाटला. कालच्या परवाच्या कीर्तनाला गेले, एकटेच वाचक कथा एकटेच पारायण करत होते. कारण त्यांना त्यांच्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा होता म्हणून एकटेच पारायण करत होते. पण आपण आपल्या गावामध्ये अगदी आपल्या भागामध्ये अगदी पारायणाला अगदी जास्त संख्येने उपस्थित राहा. विठ्ठल विठ्ठल आज अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा निवडला. अगदी थोडं आणखीन विकू द्या. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, बाबा जीवन जगत असताना देव आपलासा करत चलाव. या अभंगामध्ये आपल्याला पाहायचं की कोणत्या कोणत्या भक्ताने देव आपलासा केला. माझ्या नाथबाबांनी देव आपलासा केला. इतका आपलासा केला 36 वर्ष नाथबाबांच्या घरी देवानं पाणी भरलं. एवढा देव आपलासा केला. म्हणतात ना, कावडीने पाणी जागरी चक्रपाणी वाहे. 36 वर्ष नाथबाबांच्या घरी त्यांना सेवा केली, कपडे धुतले. जर नाथबाबा जर पूजाला जर बसले ना तर त्या श्रीखंडाला चंदन उघडून द्यावं आणि त्या ठिकाणी स्वतःच पूजा करायची स्वतःची आणि स्वतःच चंदन उघडून देत आहे कोणाला? माझ्या नाथबाबांना. एवढा देव आपलासा केला. असेच एक संत होऊन गेले, संत चोखोबाराय. पंढरपूरची वारी जशी आता जवळ आली ना, जसं आपल्याला वेळ लागले ना की कधी वारी जवळ येईल आणि कधी मी पंढरपूरच्या वाटेला लागेल, जसं आपली तळमळ चालू आहे ना, आताशी माझ्या चोखोबारायांची तळमळ चालू आहे. एका कोपऱ्यामध्ये बसून चोखोबाराय अगदी डोळे झाकून रडू लागले. का? देवाला सांगू लागले, देवा देवा मला पंढरपूरला यायचंय तुझ्या भेटीसाठी. देवा या जीवाला तळमळ लागले, पण देवा या संसारातून मला बाहेर येता येणार आहे. म्हणावं महाराजांनी, भेटी लागे जीवा लागले से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझे. माझ्या चोखोबराईने देवाला सांगावं, देवा अरे मला तुला डोळे भरून पाहायचंय, पण काय करू या संसारातून बाहेर पडता येईना. जर यायचं ठरलं तर माझी धर्मपत्नी या ठिकाणी गर्भवती आहे आणि बाळंतपण जवळ आलंय, सोडून येता येईना. चोखोबराया देवाला बोलू लागले आणि रडता रडता अचानक चोखोबरायांच्या पत्नीचं लक्ष गेलं. मालक मालक का रडताय तुम्ही? चोखोबराया सांगतात, पंढरपूरला जावंसं वाटतं, पण काय करावं या अवस्थेत तुला सोडून मला पुढे जाता येईना. मालक अजिबात टेन्शन घेऊ नका, जा बिनधास्त तुम्ही
तुम्ही पंढरपूरला, पण एक काम करा, रस्त्याने चालता चालता मोठ्या अक्काचं घर लागतंय ना, जाता जाता निरोप द्या आणि पुढे जा असं म्हटले ना, अगदी आनंद वाटला. जे चोखोवर या कोपऱ्यामध्ये ढसा 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 रडू लागले ना, ज्या वेळेस आपले धर्मपत्नी सांगते ना, जा पंढरपूरला जा बिनधास, महाराजांनी म्हणावं, चला हो चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा. महाराज असा आनंद झाला की आनंदाच्या भरामध्ये चोखोबराया पंढरपूरच्या वाटेला निघाले. आणि बरेच आपल्यात माहिती आहे की पंढरपूरच्या वाटेला एकदा की माणूस लागला देयभान विसरून जातो. असं माझ्या चोखोबरांनी रस्त्याला लागले. चोखोबरा या रस्त्याला लागून डोळे झाकले आणि असं भजन गायलं. पहिले भजनात चाली सुद्धा अगदी सुंदर म्हणायचे, वारकरी संप्रदायातल्या चाली अगदी सुंदर गोड असायच्या. चोखोबरांनी डोळे झाकले, भजन चालू केलं. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. असं गोड भजन चाललंय माझ्या चोखोबरायांचं. असं गोड भजन चालत असताना थेट घरापाशी भजन चालू करत असताना डोळे झाकले, थेट डायरेक्ट पंढरपूरमध्ये चंद्रभागेत गेले, डोळे उघडले आणि आपले डोळे घरापासून जे आपण उघडे ठेवतो, कोणाचं शेत किती उगलं, कोणाच्या शेतात किती पाणी आहे, रस्त्याने जाताना किती टरबूज वाटू लागले, रस्त्याने जाताना किती बिस्किट वाटू लागले, रस्त्याने जाताना काय काय वाटू लागले. ही सत्य परिस्थिती बरं का, ही सत्य परिस्थिती. रस्त्याने 2 पाऊल पुढे गेलं की एखादे जण आलंय वाटीत आले. इकून तर काही काही मावश्या इकून जाताना अगदी मोकळ्या जातात, इकून जाताना फक्त गोणी घेऊन जातात महाराज. तिकून आलं का गोणी अगदी टाचून, तिकून येताना शेंगदाणे वटाणे बटाटे काय देत असतील तेवढे घेऊन येतात. पण माझ्या चोखोबरायांचा परमार्थ, ज्या घरापाशी डोळे लावले तर डायरेक्ट चंद्रभागेमध्ये डोळे उघडले आणि चंद्रभागेमध्ये स्नान झाले. आता निघाले पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या दर्शनासाठी. आता बारीला लागले आणि बारीला लागल्याच्या नंतर ज्याच्यासाठी गेले होते ना दर्शनासाठी, हा ते विठेवरच्या त्याला टेन्शन आलं. असा देव आपला असा करावा, ज्याच्या भेटीसाठी महाराज तोड करू लागले, पण विठेवरच्या मालकाला टेन्शन आले. चोखोबराया इतकं देयभान होऊन माझ्या प्रेमामध्ये अगदी तल्लीन होऊन गेले की सर्व देयभान विसरून गेले. महाराज माझे चोखोबराया अगदी सर्व घरदार सर्व त्या ठिकाणी विसरून गेले, इतकं देयभान होऊन गेले. किती महाराज म्हणतात ना, एक गवळण अगदी सर्व विसरून गेली होती, तसं माझे चोखोबराया विसरून गेले. ओ मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, हो मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, जो न जाने प्रीत लगावे, जो न अगदी सुंदर. आवडलं तर टाळी वाजा जबरदस्ती
हा तुमच्या मनाला जर वाटलं तर टाळी वाजा. हा माझे चोखोबर आहे इतकं देवान विसरून गेले की महाराजांनी म्हणावं ओ मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे संसार में जोत जगा दे प्रीत लगा दे शरण में ले ले मुरली वाले ओ बंसी वाले. इतकं ते व्यवहार विसरून गेले पण ज्याच्या दर्शनासाठी ज्याच्या भेटीसाठी गेले ना त्याला टेन्शन मध्ये आणलं. ते विठेवरचा मालक ब्रह्मांड चालक विठेवर उडी मारली आणि चोखोबराया ओ चोखोबराया इतकं देवभान होऊन जात असतात का. त्या मालकाला झोप येईना. विठेवरचा मालक थेट चोखोबरायांच्या घरी अगदी अर्जंट मध्ये वेळ कमी आहे. वहिनी उघडा दार हक्का मारी वहिनी उघडा दार हक्का मारी वहिनी उघडा दार हक्का मारी हे चोखोबाची महिला झाला जालंधर चोखोबाची महिला झाला जालंधर चोखोबाची महिला झाला जालंधर चोखोबाची महिला झाला जालंधर वहिनी उघडा दार हक्का मारी वहिनी उघडा दार हक्का वा एवढं झालं का नंतर जागरण गोंधळ बी करू आपण. अगदी सुंदर. महाराज विठेवरच्या मालकाला टेन्शन आलंय आणि विठेवरचा मालक म्हणून लागले आता 9:15 8:30 वाजले अगदी लवकर वेळामध्ये चोखोबरायांच्या घरी गेला पाहिजे का माझ्या चोखोबरायांची धर्मपत्नी संकटात आहे जावं लागेल त्या ठिकाणी. अगदी थोडक्या वेळामध्ये चोखोबराया डायरेक्ट चोखोबराया भगवंत चोखोबरायांच्या घरी पोहोचले आणि दरवाजाला आवाज दिला. कडी वाजवली वहिनी उघडा दार. त्या ठिकाणी देवानं आवाज दिला वहिनी दार उघडा मी आले. त्या ठिकाणी दार उघडले. जो बाळणपणाचा जो विधी आहे तो सर्व माझ्या देवानं पांडुरंगानं त्या ठिकाणी सर्व विधी पार पाडला. अगदी नीच पात्रतेचं काम सुद्धा करतो महाराज. अगदी तो निसंकोचपणाने अगदी लाजत नाही अजिबात. त्या ठिकाणी विधी आटपला आणि देवाचं काम झालं. देव निघून गेले पण देव निघले आणि तेवढ्यात चोखोबरायांचं दर्शन झालं आणि परतीचा प्रवास चालू झाला. परतीचा प्रवास चालू झाल्याच्या नंतर जसं जसं गाव जवळ येईल जसं जसं वेश जवळ येईल तसं तसं पुन्हा जा वाटतं का जसं जसं गाव जवळ आलं तसं तसं माणसाला यम लागतात. आमच्या इकडं मरायच्या टायमाला यम लागतात. तुमच्याकडं झोपले का काय महिला मंडळ आमच्या इकडे यम लागतात. आपल्याकडं जातच नाही. महाराज जसं जसं चोखोबऱ्या गावामध्ये आले येशीमध्ये आले आणि वेशीमध्ये आल्याच्या नंतर महाराजांच्या लक्षात आलंय आपलं घर आपलं दार आणि दारामध्ये येताच महाराज चोखोबराने पाहिलंय की या ठिकाणी मी तर जाताना अक्काला आवाज दिला नाही. घरात जवळ आल्याच्या नंतर महाराजांच्या लक्षात आलंय आणि आपल्या धर्मपत्नीला विचारू लागले. हो पत्नी सांगू लागली मालक 5 मिनिटं झाले. 5 मिनिटं तुम्ही जर लवकर आले असते ना तर अक्काची तुमची भेट झाली असती. चोखोबरायांनी सांगितलं अगं मी तर जाताना माझ्या बहिणीला निरोप नाही दिला पण मग या ठिकाणी कोण आलंय. चोखोबरायांनी डोळे झाकले. डोळे झाकून चोखोबरायांनी महाराज पाहिले अरे या ठिकाणी ब्रह्मांड चालक माझ्यासाठी या अगदी नीच पात्रतेचं काम करून गेला. महाराज अगदी तो निसंकोचपणाने अजिबात लाजत नाही. पण केव्हा लाजत नाही जेव्हा आपण आपलासा करतो ना तेव्हा महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात आपुला तो एका देव करून घ्यावा. आपुला तो एका देव करून घ्यावा. आपुला
आपुला तो एक देव करुणी घ्यावा 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 तेने विना जीवा सुख नोहे तेने विना जीवा सुख नोहे तेने विना जीवा तेने विना जीवा सुख नोहे गिरत माएंगे दुखाची गिरत माएंगे दुखाची अगदी सुंदर. महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने बिना जीवा सुख नोहे. जोपर्यंत आपण आपल्या हृदयातला कमळ बाहेर फेकत नाही ना तोपर्यंत देव आपलासा होत नाही आणि तोपर्यंत आपल्याला सुखाची प्राप्ती भेटत नाही. या संसाराला माझं 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 म्हणण्यापेक्षा माणसानं म्हणावं देव माझा मी देवाचा हीच माझी सत्यवाचा हीच माझी सत्यवाचा. या गबाळाला माझं 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 म्हणण्यापेक्षा ना म्हणावं देव माझा मी देवाचा. असं म्हणायचं नाही की माझी लेक माझी सून माझा नवरा माझे पोरं माझं घर माझं दार माझी गाडी माझी बंगला हे आपलं अजिबात नाही. नाही रे नाही कुणाचं नाही रे नाही
सत्य आहे बरं का. हे फक्त गायन म्हणून ऐकायचं. हा अगदी सुंदर. नाही रे नाही कोणाचे कोणी नाही रे नाही कोणाचे कोणी. या ठिकाणी आपलं कोणीच नाही महाराज. शिवाय आपलं कोणी नाही या जगात. आपण किती जरी संसार करण्याचा प्रयत्न केला, संसाराला आवडण्याचा प्रयत्न केला, संसार हा आपला अजिबात होत नसतो. कधी ऐकलंय का वैजापूर गंगापूर भागामध्ये अमक्यानं असा संसार केला, असा संसार केला का गेल्या गेल्या स्वर्गामध्ये देवानं असं मोठं प्रमाणपत्र दिलं. ओ वजनापूरकर, असं कधी ऐकलंय का? असं कधी ऐकलंय का? हा, पण परमार्थ जर असा केला की महाराज इथं नाही गेल्या गेल्या आपल्या स्वर्गामध्ये सुद्धा स्वागत होतं. पण त्या प्रकारे आपण संसारात राहायचं. पण कसं राहायचं? अगदी पक्ष्यासारखं राहायचं. फक्त पक्षी जसं येतं अंगणात येतं खातं पुन्हा निघून जातं, ते काय त्या ठिकाणी जमीन माझ्या नावावर करून घेत नाही, 7 बाऱ्यावर माझं नाव लिहून घेत नाही. जसं पक्षी वागतं तसं आपण वागलं पाहिजे. याच्यात किती जरी आवडण्याचा प्रयत्न केला ना महाराज, हे आपल्याला भेटत. महाराज असंच एकदा या संसारामध्ये बघा माणसाला पावलं पावली दुःख आहे. अगदी एक महादेवाचा भक्त रोज अगदी मंदिरात जातोय, अगदी रोज, आणि त्याला कशाचीच अपेक्षा नाही. महादेवाच्या मंदिरामध्ये अगदी रोज एक पाण्याचा तांब्या घेऊन जावं आणि रोज महाराज त्या ठिकाणी पूजा करावं. त्याने म्हणावं रोज महादेवाच्या समोर बसावं, म्हणावं नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, सोमेश्वरा शिव सोमेश्वरा, हर हर बोले नमः शिवाय. ते मंदिरात बसले ना असं भजन चाललंय की भजन चाललं महादेवाला इतकं आवडलं की डायरेक्ट महादेव त्या ठिकाणी प्रसन्न झाले. असं भजन गायलं तर महादेव प्रसन्न होतो. असं भजन गायलं महादेवाने सांगितलं अगदी सुंदर भजन गायलंय, काहीतरी मागून घ्या मी तुम्हाला प्रसन्न झालोय. त्या जो नामस्मरण करत होता ना त्याने सांगितलं देवा मला कशाचीच अपेक्षा नाही, माझं फक्त एकच काम आहे रात्रंदिवस फक्त तुझं नामचिंतन करायचं. तू भजन करताना सहज मला प्राप्त झाला, मला आनंद आहे. पण महादेवानं सांगितलं नाही काहीतरी मागून घ्या. हा माझा स्वभाव आहे की माणसाला एकदा मी प्राप्त झालो, एकदा की दर्शन दिलं की काही ना काहीतरी दिल्याशिवाय मी जात नाही. जसं माझ्या प्रभू रामचंद्रांची रीत आहे. कोणती? हो रघुकुल रीत सदा चले आई, प्राण जाए पर वचन न जाए. राम सिया राम जय जय राम. जसं माझ्या प्रभू रामचंद्रांची रीत आहे ना तशी माझी रीत आहे. मी प्रसन्न झालो ना काही ना काही दिल्याशिवाय जातच नाही. देवा मला काहीच नको रे, पण देवा तुला जर द्यायचं असेल ना देवा, असं ऊन पडलं असं ऊन पडलं तंबू काय खिशामध्ये पण चुना नाही. अय देवा काहीच नाही लागत, कशाचीच अपेक्षा नाही, फक्त चुना नाही. देवानं म्हणलं काय येडे, अरे आज तुला काही जरी मागितलं तर तुला मी त्या ठिकाणी द्यायला तयार आहे. आणि हे सांगतोय चुन्याची डबी दे देवा, काहीच देऊ नको. देवानं सांगितलं बाबा मी तर प्रसन्न होत नाही, पण झालोच, त्याला काहीतरी दिल्याशिवाय जात नाही. देवानं सांगितलं हिला चुन्याची डबी कशी द्यावं, म्हणून देवानं विचार केला चुन्याची डबी न देता एक छोटीशी डबी दिली. आणि डबी दिल्याच्या नंतर यांना खोलून नाही पाहिली. ते म्हणलं देवा तुझ्याकडे कसाचा चुना कुठून आणशील? त्याला वाटलं चुना नाही. जशी डबी खिशात टाकली तसं दगडाराम घरी निघालं. घरी गेल्याच्या नंतर
अगदी आपल्या बायकोनं त्या ठिकाणी कपडे धुण्यासाठी काढले आणि कपडे धुताना पॅन्ट अशी उलटी केली, जशी तिच्यातून बाटली पडली, अगदी छोटीशी डब्बी खाली पडली. इथं केसर अक्का नाही ना, हा पुऱ्या गावात आमच्या तिकडल्या दोन अक्का जशा नवऱ्याची पॅन्ट हातामध्ये घेतली आणि धुवायला टाकायची तेवढ्या डबी रपकन खाली पडली. आणि खाली पडल्यावर दोंडा अक्का म्हणली, बाई मेल्या मुर्द्याला सांगितलं होतं तंबाखू खाऊ नको, शरीराला हानिकारक आहे, खाऊ नको सांगितलं, पण मेला मुर्दा ऐकत नाही. जशी अक्कानं बाटली धरली, जशी डब्बी धरली ना, महाराज असा राग आला होता ना, अशी भितडा फेकली. जशी फेकली ना तशी तिच्यातून अंगठी निघली. जशी अंगठी पडली ना, दोंडा अक्का अशी खुश झाली. डब्बी हातात घेतली, पुन्हा काढली, अंगठी काढायची, पुन्हा झाकण लावायची, अंगठी काढायची, पुन्हा झाकण लावायची, पुन्हा अंगठी तयार त्याच्यामध्ये. असं 2 दिवस अक्काचा कार्यक्रम चालू होता. नवऱ्याला सांगितलं, हॅलो, शेजारच्या वावरात सुद्धा पाणी भरून घ्या, घरी अजिबात येऊ नका, डब्बा बिब्बा सगळं वावरात. ते म्हटलं नेमके असं झालं काय, घरी येऊ नका, अजिबात घरी यायचं नाही. 2 दिवस झालं तसं ते इकडलं झालं शेत की शेजारच्या बी शेतात पाणी भरलं. 2 दिवस झाले आणि इकडं धोंडा अक्काने अशा 2 गोण्या अशा टाचून भरल्या अंगठ्याना आणि जशी निघली संभाजीनगरला. संभाजीनगरच्या बाजारामध्ये अगदी कांदे बटाटे जसे विकायला टाकतात ना, 2 गोण्या अशा उभरल्या त्या ठिकाणी आणि मोठ्या मोठ्याने आवाज देऊन विकू लागले त्या अंगठ्या. सर्व अंगठ्या विकल्या. इकून जाताना महाराज टमटम मध्ये गेले. इकून जाताना तुमच्याकडे काय म्हणतात, टमटम, हा बरोबर ना. तसं मी पाकिस्तानी नाही, पण कसं आहे प्रत्येक भागामध्ये भाषा वेगळी असते बरं का. हा टमटम मध्ये गेले आणि तिकून येताना मला थारच घेऊन आली. थार मध्ये चाकाची एंट्री झाली. गावातल्या म्हणू लागल्या, इकून जाताना रिक्षामध्ये गेली होती, तिकून येताना डायरेक्ट थारच घरी आली. घरी आल्याच्या नंतर 2-4 गाडी, 2-4 बंगले, अगदी 1-2 किलो अंगावर सोनं घातलंय. बिचारा रानातच पाणी भरतय. ते घरी आलं, एकदम नेमकी झालं काय. पण तेवढ्यामध्ये धोंडा अक्काची मैत्रीण अगदी रोजाना घेतलेलं होतं, बटाईना कांदे काढायचे घेतले होते ना, 1 महिना झालता ती मैत्रीण गावाला निघून गेली होती. ती वापस आली कोणाकडं, धोंडा अक्काकडं. आणि धोंडा अक्काला सांगितलं, धोंडा अक्का, मागच्या महिन्यामध्ये जे आपलं उक्त घेतलेलं होतं ना, ते आता आपल्याला जायचंय बरं का, तेवढं काम राहिलं. धोंडा अक्का म्हणते, कोणतं काम. आणि मी येत असते वय, आता अजिबात नाही. ती म्हणले, धोंडा अक्काची मैत्रीण लय हुशार होती. ते म्हणले, का ग, इकून जाताना अगदी कुडाचं घर होतं, 1च महिन्यामध्ये एवढा बदल कस काय तुझ्यामध्ये. अगं काही नाही, अगदी सोपं आहे, काहीच नाही करायचं, फक्त नवऱ्याला महादेवाच्या मंदिरात पाठवायचं. रोज अगदी 1 तांब्या भरून त्याला मंदिरात पाठवलं ना की असं प्रकार घडत असतो. काहीच नाही म्हणून त्या ठिकाणी फक्त जाऊन नामस्मरण करायचं. हे जशी ऐकलं ना, जसं ऐकलं तसं घरी पळतच गेली. आणि घरी पळत जात असताना ते वावरात बसलेलं होतं. उन्हातानाचे दिवस, काही काम नाही, धंदा नाही, काय करावं म्हणून ते चिंतात बसलेलं होतं. हिना जसा फोन केला, हॅलो, जशा असाल तशा घरी या. झालं काय ते बाकीचं काही माहित नाही, जशा असाल तरी घरी या. त्याला वाटलं सासूच गचकली का काय, एवढं अर्जंट, एवढं तात्काळ बोलिलं. ते म्हटलं, झालं काय, अजिबात नाही, घरी या मग सांगते. याला वाटलं सासूच टपकली. जसं टावेल लावून पाणी भरत होतं, पॅन्ट सुद्धा घातली नाही, तसंच हातामध्ये पॅन्ट चड्डी घेतली, तसंच पळू लागलं. त्याला वाटलं सासू गेली, आता असं अर्जंट आपल्याला गावाकडे जावं लागतं. जसं घरी आलं ना, तिनं सांगितलं, आशे आले ना घरात बी येऊ नका, आशेच महादेवाच्या मंदिरात जा. का, जेवढं सांगितलं तेवढं करायचं, असंच मंदिरात जा. अगदी तांब्या भरून ठेवला त्या ठिकाणी. अगं थांब, मला जेवू दे, पाणी अजिबात नाही, पाणी नाही, जेवण नाही, निघा मंदिरात. आणि जोपर्यंत धोंडा अक्कासारखे जोपर्यंत महादेव आपल्याला डब्बी देत नाही ना, तोपर्यंत घरी यायचं. निघालं. पोटामध्ये भूक लागली, ऊन होतं, अगदी तहान लागली, पण पाणी सुद्धा नाही दिलं बिचारीला. गेलं मंदिरात ताना मध्ये. देवा समोर जाऊन बसला. देवा, अरे काय पत्नी दिली रे, अरे पाणी सुद्धा दिला नाही, अगदी पोटाला भूक लागली, जेवण सुद्धा करू
दिलं नाही आणि काय सांगितलं कोणती डबी दिली अशिवाय घरी सुद्धा येऊ द्यायना. महाराज देवाचं भजन चालू केलं. असं भजन चालू केलं तिथं म्हणावं डमट 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 मन्निनाद वडमयम चकार चंड तांडवम तनु शिव शिव जटाटवी गलज्जल प्रवाह पावित्सले गलेयो लंब लंबितं भुजंग तुंग मालिकं डमट 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 मन्निनाद वडमयम चकार चंड तांडवम तनु शिव शिव. असं भजन झालं. असं भजन केलं त्या ठिकाणी महादेव येऊन प्रसन्न झाले. महाराज संसाराचं दुःख जितकं संसाराला आवडण्याचा प्रयत्न केला ना तितकं दुःख भेटत असतं. किती जरी माझं माझं म्हणलं ना ते दुःख देते माझी बायको. माझं माझं म्हणणारे दुःख देत असते. महादेव प्रसन्न झाले. अगदी अर्जंट प्रसन्न करून घेतले कारण 9 वाजले. आपले 9 वाजले. देव म्हणला जास्त टांगून ठेवण्यात मजा नाही. लवकर प्रसन्न झाले. देवानं सांगितलं बोल भक्ता काय पाहिजे. त्याने सांगितलं देवा काहीच नको. मग जे आमच्या शेजारच्या अक्काला जे दिला ना धोंडा अक्काला तिला कोणती डबी दिली तीच डबी मला दे. देव म्हणला असं साऱ्याला डबे हिंड्या वाटीत हिंडलो तर आपला खजिना मोकळा होईल ना. देवाना थोडा विचार केला याला डबी नाही. मग असं भजन केलं. हिला डबी नाही मोठा डबा दिला. असा डबा दिला ना असं भजन करून असं खुश झालं. त्याच्याही मनात विचार केला शेजारच्या अक्काला फक्त डब्बी दिली होती पण आपल्याला मात्र डब्बा दिला. असं खुश झालं. मंदिरात उतकायचं. मंदिराच्या पाठीमागच्या साईडला गेलं. डब्यामध्ये काय म्हणून पाहिला. जसं पाठीमागच्या साईडला गेलं ना पाठीमागच्या साईडला जाऊन डब्याचं झाकण जसं खोललं तसं वस्त्रावरती आला डायरेक्ट फरफर 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 फरफर. त्या ठिकाणी अगदी हेप्पीची चप्पी करून टाकली आणि जसं घाबरलं महाराज असं घाबरलं. पण दारात आलं आणि मंदिराच्या दारात येऊन विचार केला. खूप त्रास दिला होता. जेवण नाही पाणी नाही. पण वस्त्राची कमाल अशी होती की झाकण खोडलं की वस्त्रा निघायचा. पण त्याने विचार केला अगदी बायकोची जिने उन्हातानाचा आपल्याला मंदिरात पाठवलं. हे डब्याची कमाल. हा डबा घरी घेऊन जाणं खूप महत्वाचं आहे. असं पळतच गेलं. जसं पळत गेलं लांबूनच आवाज दिला ए गंगे अगं तुझ्या मैत्रिणीला फक्त डबे दिले आपल्याला डब्बा दिला डब्बा. एवढं खुश झाली तिथं. ती म्हटली अगं बाई 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 असं माझ्या नवऱ्यानं वजन केलं डबी नाही डब्बा दिला. ते म्हणले एक काम कर हे डबा खोलताना एक ठण नाही खोलायचा आपण. मग त्याला माहित होतं डबा खोलल्यावर काय होतं. ते म्हटलं एक काम कर जसं मागं आता मार्गशीर्ष महिन्यातले जसे गुरुवार झाले जसं आपण उद्यापन केलं त्या ठिकाणी सुवासिनी बोलवल्या तशा तुझ्या सर्व मैत्रिणी गावातल्या बोलून घे. 5 जणी बोलून घे आणि 5 जणीला पैठणी वाटू आपण. हिला एवढा आनंद वाटला. हिला वाटलं एवढं श्रीमंत होणार आहे एवढं श्रीमंत होणार आहे. 5 जणी कशाला अख्खं गावच बोलवते ना महाराज. अख्खं गाव त्या ठिकाणी दौंडीस पिटावली. आज रात्री धोंडा अक्काच्या घरी 5 वाजता हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे. जी महिला हळदी कुंकवाला येईल तिला 5,000 रुपयाची पैठणी देण्यात येईल. अशी दौंडी चालत असताना एकीचं नवीनच लग्न झालं होतं. ती म्हटली आत्या मी जाऊ. सासूनं सांगितलं जाय ना बाई घरात बसण्यापेक्षा. पण तिची मैत्रीण होती कल्लवरी. कालच लग्न झालेलं होतं अजून हळदही निघलेली नव्हती. पण तिची कल्लवरी सुद्धा म्हणली आत्या मी पण जाऊ का. ती म्हटली जाय तेवढीच 5,000ची पैठणी आपल्याला येईन. अशा दोघी मेकअप करून निघाल्या. हिनं तर एवढा मोठा जी कल्लवरी होती ना असा मोठा पप पडला. तुमच्याकडे आहे का महिला मंडळ. ओ महिला मंडळ असा मेकअप केला असा मोठा पप पाडला आणि असं हळदी कुंकवाला निघाल्या. अगदी त्या ठिकाणी अगदी समोर उभ्या राहिल्या आणि आता सर्वांच्या मनामध्ये होतं की आता आपल्याला पैठणी भेटणार होती. जास्त बोर झाले का. विठ्ठल 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 विठ्ठल
उघडायचं. सर्व त्या डब्या समोर आल्या, सर्वांनी हळदी कुंकू लावलं आणि आता डबा उघडायचा आहे. रेबीन लावलेली त्या ठिकाणी, आता रेबीन कापायची, डबाचं झाकण उघडायचं. ती एक जण म्हणली असं नाही उघडायचं, अशी रेबीन अजिबात कापायची नाही. मग असा लंबालाचा आपण सेल्फी घेऊ. अशा सेल्फी मध्ये या, सेल्फी घेतला, हळदी कुंकू लावलं. एक जण म्हणली अगं बाई एकच जण नाही हात लावायचं, मग सर्व मिळून हात लावू आपण त्याला आणि मग आपण डब्याचं झाकण. अशा आनंदानं डब्याचं झाकण खोललंय. जसं झाकण फिरवलंय, 3 आट्या होत्या त्याला. पहिली आटी खोलली आनंदानं, दुसरी खोलली आणि तिसरी आटी खोलताच त्याच्यातून वस्त्रावरती आला. आणि जसा वस्त्रावरती आला ना, त्या वस्त्राचं काम चालू झालं. फर 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 फर. अख्खा मंडप चक पाहता काय. त्या बाबाला वाटलं माझ्याकडे बी नंबर येतो काय, त्यांनी डोकं दाबलं. पण महादेवाचा वस्त्र आहे. त्या मंडपात पण एकदा सुरू झालं का ते सोडियेत. आहा नाही, किती जरी संसारात श्रीमंत होण्याचा फायदा पाहिला, किती जरी आवळण्याचा प्रयत्न केला, ते आपल्याला दुःख देणार. या संसार म्हणजे आपल्याला दुःखच देणार आहे. म्हणून महाराज सांगतात दुसऱ्या चरणामध्ये, हे रती माई के दुःखाची जनी, हे रती माई के दुःखाची जनी. ओ हे रती माई के दुःखाची जनी, हे हे रती माई के दुःखाची जनी, हे रती माई के दुःखाची जनी. हे रती माई के दुःखाची जनी, हे रती माई के दुःखाची जनी. नाही आदिराती अवसानी, नाही आदिराती अवसानी, नाही अगदी महाराज दुसऱ्या चरणात सांगतात, ए रती माईके दुःखाची जनिती. हा जे आपलं म्हणण्याचा प्रयत्न केला ना, तिथं दुःखच भेटणार आहे. पण एक अविनाशी भगवान पांडुरंग परमात्मा या ठिकाणी राहणार आहे, सर्व जाणार आहे या ठिकाणी. पण या अविनाशी भगवान पांडुरंग परमात्म्याचं जे चिंतन करेल, जे वेळ लावेल, ज्याला ज्याच्या अंतकरणाला देवाचं नाम चिंतनाचं वेळ लागेल, पिस लागेल ना, असं पिस लागलं पाहिजे, असं पिस लागलं पाहिजे की सारखं माणसानं वेड झालं पाहिजे त्याच्या नादामध्ये. त्या संसाराच्या नादात वेड होण्यापेक्षा देवाच्या नावात वेड व्हावं का. अहो देवाचं नावच इतकं गोड आहे की एकदा की या जिभेला देवाच्या नावाची एकदा का गोडी लागली रे, की गुलाबजांबू जरी जिभेवरती ठेवला आपल्याकडे वेळ कमी आहे. जर तुम्ही जर म्हणत असेल ताई पहाटे 4 वाजेपर्यंत आम्ही सर्व बसायला तयार आहे, काही हरकत नाही. एकदा बर का महाराज, माझ्या तुकोबरायांचं कीर्तन चालू होतं पुण्यामध्ये, आणि असं कीर्तन चालू झालं महाराजांचं रामकृष्ण हरी चालू झालं. अशी पब्लिक जशी आपली होती ना, अशी पब्लिक चालू झाली.
अशी प्रत्येक जण काम करून यावं, मंदिरात बसावं. आणि महाराजांना म्हटलं गावामध्ये अगदी परमार्थाला लागले, सर्व संसार करून परमार्थ करू लागले. अगदी अंतःकरणामध्ये असा आनंद वाटला. माझ्या तुकोबरायांचं भजन चालू झालं. एकदा का माझ्या तुकोबरायांचं भजन चालू झालं ना की डोळे एकदा लावले तर उघडून पाहत नव्हते. पण आता हल्ली आपलं असं झालं, कीर्तन चालू झालं. हे बरोबर ना, अगदी वेळेच्या बाहेर नाही गेलं पाहिजे, अगदी वेळेच्या बाहेर नाही गेलं पाहिजे. पण असं भजन चालू झालं, सर्व लोक निघून गेले. 12 वाजले. 12 वाजल्याच्या नंतर एकही मंडपात थांबला नाही. पण एकच जण थांबलं होतं तिथं, जे म्हणलं होतं ना महाराज मी इथं थांबन, ते थांबलं. सकाळच्या पाठी 5 वाजता महाराजांनी डोळे उघडले आणि विचारलं, रामभाऊ तुम्ही गेले नाही घरी? महाराजांना वाटलं की काय भक्ताय, पूर्ण रात्रभर माझं चिंतन या ठिकाणी कीर्तन ऐकतंय. महाराजांना दया आली. त्याला विचारलंय, बाबा घरी नाही गेला? महाराज काय सांगावं, अशी बायको हांती बेजार. ही खाली तुमच्या खाली जी रग आहे ना, ती रग जर घरी नेले नाही ना, अशी मक्कर बायको धुवून काढते. महाराज कीर्तन संपलं ना, तेवढी रग मी घरी घेऊन जायसाठी थांबलो. तुमचं कीर्तन संपलं का, तेवढी रग मला घेऊन जायची. असे आपले मी 4 वाजेपर्यंत थांबते. तुम्ही थांबणार? तुम्ही थांबणार? वा, अगदी टाळ्या वाजा यांच्यासाठी. नाही, भावना तयार झाली पाहिजे की आपण सुद्धा या ठिकाणी थांबणार. तुम्हाला सांगू, ही नारदाची गादी आहे. या नारदाच्या गादीवर हसण्याची अपेक्षा करायची नाही. या ठिकाणी संतांचं नाही, संतांचं चरित्र झालं पाहिजे. पण मधून मधून थोडा थोडा फवारा मारावा लागतो, नाहीतर ते म्हणतात कोणी आणलं रे. मधून मधून फवारा द्यावा लागतो. तसं आपल्या नारंगिरी महाराजांच्या आपल्या परंपरेमध्ये हा जास्त विनोदही चालत नाही. बरोबर ना? आपली नारदाची गादीच वेगळी आहे की या नारदाच्या गादीवरती अगदी रिकाम्या गप्पा हाणण्यापेक्षा हा कीर्तन असं करावं की कीर्तनात बसलेल्या माणसाचं अंग अगदी विठ्ठलमय झालं पाहिजे. असं कीर्तन करावं, असं कीर्तनात चाली म्हणाव्या, असं वाजावं, असं गायन करावं की बसणाऱ्याला सुद्धा समाधी लागली पाहिजे. माझ्या सद्गुरू नारायणगिरी महाराजांचं एकदा की कीर्तन चालू झालं ना बरं का, 4-4 तास कीर्तन. आपण जर 2-2.5 तासाच्या पुढे जर गेलो ना तर हे म्हणतील भुका लागल्या. पण नारंगिरी महाराजांचं कीर्तन चालू झालं रे की एकही माणूस जाग्यावरून हलत नव्हता. एवढी माझ्या सद्गुरूंच्या कीर्तनाची ताकद होती. आणि महाराज हा तो खरा ओरिजिनल परमार्थ आहे. हा आपला परमार्थ घड्याळ पाहू 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 कीर्तनाची तारीख आली म्हणजे कीर्तनाचा फोन आला, हॅलो किती घेता, किती देता. हे जगासमोर सत्य कधी कधी आमच्यातले सांगतात, ताई सत्य बोलू नका. पण जे देतात ते बी जातात, जे घेतात ते बी जातात. आणि जे नारदाच्या गादीवरती इकडल्या तिकडल्या संसारातल्या गप्पा सांगून तुमचा टाइमपास करतात, आम्ही तर जातोच. आम्हाला बोलवणारे बी, आम्हाला कीर्तनाला साथ करणारे बी आणि ऐकणारे. हा म्हणून ही नारदाची गादी अशी आहे की हसण्याची अपेक्षा अजिबात करायची नाही. या हसण्याची अपेक्षा अजिबात करायची नाही. आपल्या जीवनातला एक मिनिट खूप महत्वाचा आहे. माझ्या भगवंताचं नामस्मरण इतकं गोड आहे, इतकं गोड आहे. महाराज म्हणतात ना, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. इतकं माझ्या भगवंताचं नामस्मरण गोड आहे. किती थोडी पाषाणाला पाना, थोडी पाषाणाला पाना. इतकं माझ्या भगवंताचं नामस्मरण गोड आहे. दगडाला सुद्धा पाजर फुटावा. महाराज असाच परमार्थ आमच्या संत श्री मीराबाईंनी केला. असा
असं भगवंताचं वेड लावलं असं पिसा लागला गल्लो गल्ली माझ्या संत मीराबाईंना जावं पायामध्ये घुंगरू बांधावं आणि गल्लो गल्ली नाचावं म्हणावं नाचुंगी 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 हरी गुण गावत नाचुंगी महाराज भगवंताच्या नामाचा प्रचार प्रसार करू लागली संत मीराबाईंना गल्लो गल्ली जाऊन म्हणावं गोविंद मेरो हे गोपाल मेरो हे 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 गोविंद मेरो गोपाल मेरो है गोविंद मेरो है गोपाल मेरो गोविंद मेरो है गोपाल मेरो है गोविंद मेरो है गोपाल मेरो संत मीराबाईंना गल्लो गल्ली जाऊन भजन करावं काय म्हणावं गोविंद मेरो हे गोपाल मेरो हे बाके बिहारी मेरो हे संत मीराबाईंना नाचावं भजन करावं गावं न गावाने नाव ठेवावं जेव्हा माणूस परमार्थामध्ये आल्याच्या नंतर ही प्रथम सुरुवात नाव ठेवण्यापासून होती जेव्हा जेव्हा नाव ठेवायला सुरुवात झाली पाठीमागं लक्ष द्यायचं नाही लोकांचं काम आहे नाव ठेवायचं हे बघा आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपला समाज नाव ठेवतो ना हा ती एक आपल्याला प्रेरणा आहे एक संदेश आहे म्हणून जे नाव ठेवतात ना ते खरे आपले हितचिंतक असतात अजिबात टेन्शन घ्यायचं अजिबात घ्यायचं नाही जसं संतोष भाऊ जसं तुम्हाला इलेक्शनच्या टायमाला जसं प्रचार करावा लागतो पैसे देऊन तसं आमचा प्रचार करायचा अजिबात टेन्शन घ्यायचं नाही एकदा की बातमी व्हायरल झाली रे झाली की आजची फुकाटमध्ये चर्चा होते म्हणून अजिबात टेन्शन अजिबात घ्यायचं नाही संत मीराबाईंना सुद्धा बरं का महिला मंडळ अजिबात समाजाकडे लक्ष दिलं नाही गल्लो गल्ली जाऊन नाचावं आणि संत मीराबाईंना देवाला सांगावं देवा माझं लगान तुझ्या सोबत लागलंय या समाजाचं काय घेऊन बसला या समाजाला किती जरी नाव ठेवलं तर मी माग हटत नसते संत मीराबाईनं म्हणावं लगन तुमसे लगा बैठे जो होगा देखा जाएगा जो होगा देखा जाएगा जो होगा देखा जाएगा जो होगा देखा जाएगा लगन तुमसे लगा बैठे देवा माझं लगन तुझ्या सोबत लागलंय या नाव ठेवणाऱ्याकडे मी कधी लक्ष देणार नाही एवढं पिसं लावलं होतं माझ्या संत मीराबाईनं संत मीराबाई सांगतात अहो हे जे दोन डोळे आहेत ना हे जे दोन पाय आहेत ना हे दोन हात आहेत ना हे संतांसाठी खर्च झाले पाहिजे हे शरीर मात्र संत मुख आहे ना या मुखानं दुसऱ्याची निंदा होण्यापेक्षा भगवंताचं नाम चिंतन करा बेकार मुख है बेकार मुख है जो रहे व्यर्थ बातों में मुख वो है जो भगवान का सुमिरन किया करे हीरे मोती से नहीं शोभाया तकी हीरे मोती से नहीं शोभाया तकी हे हाथ जो भगवान का पूजन किया करे
ऐसी लागी लगन. आपल्यापाशी वेळ कमी आहे, वेळ कमी आहे म्हणून. नाही तर आम्हाला जर असं म्हटले असते ना की ताई 8 दिवस इथंच थांबा, थांबलो असतो. गायन अगदी अशी तुमच्यासारखी साथ असल्यावर 8 काय मरुस तर आपण याच गावात असं थांबलो तर मरुस तर थांबू. पण साथ संगत जर अशी असती ना, हा हा. मी 2 महिने झाले एकही दिवस घरी नाही, पण अशी साथ संगत, असे वादक, असे गायक, अशी पब्लिक, जशी दादा जशी सिस्टीम, अशी अगदी सुंदर माईक सिस्टीम, जसं दादा 2 तास उभं राहून जसं कॅमेऱ्यामध्ये शूटिंग काढते ना, या काही कीर्तनवाली अशी शूटिंग नाही, असं गायन नाही, असं वादन नाही, एकच नंबर. मला तर असं वाटतं शेवटचा काला होईपर्यंत इथंच थांबावं की काय. हा. म्हणणं सोपं आहे, म्हणणं सोपं आहे. बघा माझ्या संत मीराबाईनं विषाचा प्याला पिला होता, किंवा ज्यावेळेस राणाजीनं सांगितलं मीरा एक तर तुला लग्न करावं लागेल, नाही जमलं तर विषाचा प्याला प्यावा लागेल, एक तर नामस्मरण सोड नाही तर विषाचा प्याला पी. महाराज म्हणणं सोपं आहे का? तुम्हाला जर प्रश्न विचारला आपल्या वजनापूरच्या महिला मंडळांना, महिला मंडळ जर असा सप्ताह चालू आहे आपल्या गावामध्ये, रोज आपण भजनाला जातो, रोज आपण कीर्तनाला जातो, घरचे वैतागले, उठलं सुटलं कीर्तन, उठलं सुटलं कीर्तन, घरचे म्हटले थांबा एक तर कीर्तनाला जा नाही तर विषाचा प्याला प्या. तुम्ही काय करशाल? ब्रँड आहे का? माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं नाही. जर आपल्या घरचे जर आपल्याला म्हणले एक तर भजन करा, एक तर कीर्तनाला जा, नाही तर विषाचा प्याला प्या. बरं जाऊ द्या, महिला मंडळ आगीच्या जेवल्या नाही, दिवसभर काम करून थकल्या, पण पुरुष मंडळ तुम्हाला जर म्हणलं घरच्या मालकीने सांगितलं मालक आज बात कीर्तनाला जायचं नाही, कीर्तनाला जायचं असेल एक तर विषाचा प्याला प्या. ओ पुरुष मंडळ तुम्ही काय कराल? तुम्ही एकटेच आहो म्हणजे यांच्या सर्वांचं तुम्ही एकटं बोलता का? म्हणजे काही पेमेंट तर नाही घेतलं ना? म्हणजे तुम्ही एकटेच बोला, आम्हाला बोलायला भाग पाडू. हा म्हणणं सोपं आहे की आम्ही विषाचा प्याला प्याऊ. महाराज म्हणणं सोपं आहे, करणं खूप अवघड आहे. बोलणं खूप सोपं आहे, करणं अवघड आहे. ज्यावेळेस विषाचा प्याला ज्यावेळेस महालामध्ये पाठवला ना, माझ्या संत मीराबाईनं मागचा पुढचा विचार न करता विषाचा प्याला आपल्या मुखाला लावला. गट 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 विष प्याला त्या ठिकाणी पिऊ लागला. म्हणतात ना रानाजीने विष दिया मना मृत दिया, मेरा सागर में समाने लगी, वो तो गली 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 हरि गुण गाने लगी. ऐसी लागी लगन मेरा हो गई लगन, ऐसी लागी लगन, मेरा हो गई लगन, हो गई गाने लगी, ऐसी लागी लगन, मेरा हो गई अगदी सुंदर. ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, ऐसे लागी लगन, ऐसे लागी लगन. असं लग्न लागलंय देवासमोर, या समाजाचा अजिबात विचार नाही केला, अगदी विष त्या ठिकाणी प्राशन केलं. एवढं आपल्या अंतकरणाला पिसा लावून घेतलं. किती अभंगाच्या 3ऱ्या चरणावर अविनाश करी आपुलिया से, अविनाश करी आपुलिया से, अविनाश करी
गोविंदाचे लावी मना पिसे गोविंदाचे लावी मना पिसे हे रती माही के दुःखाची रणती हे रती माही के दुःखाची रणती हे रती माही के दुःखाची रणती हे रती माही के दुःखाची अगदी सुंदर. वा वा. असा आवाज, तुमचा आवाज असा शेवटच्या श्वासापर्यंत टिकून राहावा. म्हणजे अनेक गावं, अगदी अनेक प्रत्येक गावागावामध्ये ज्यांनी गायन केलंय, हा असे असणारे आमचे बाबूराव महाराज. मी तर म्हणते जवळपास 10-12 कीर्तन आपण सोबत होतो. अगदी सुंदर साथ केले. वा वा. महाराज, माझ्या संत मीराबाईला असं वेड लावलं, असं पिसा लागलं होतं की महाराजांनी सांगितलं ना, तिसऱ्या चरणामध्ये अविनाश करी आपुल्या आईसे लाभी म्हणा पिसे गोविंदाचे. असं गोविंदाचं वेड आपल्या अंतकरणाला लागलं पाहिजे, जसं माझ्या संत मीराबाईला लागलं पाहिजे. उद्यापासून आपल्या गावामध्ये अशा अनेक संत मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई आता तयार झाल्या पाहिजे बरं का. महिला मंडळ निस्तं सप्ताह एकत्र आणायचा करायचा नाही, त्याच्यातून आपल्याला काहीतरी भेटलं पाहिजे. हा, या वर्षी अगदी एकही महिला स्टेजवर नाही, पण पुढच्या वर्षी जर जगले वाचले तर मी पुन्हा येईन, पण स्टेजवरती अगदी 50 महिला पाठीमागं टाळ घेऊन आपल्या वजनापूरच्या राहिल्या पाहिजे बरं का. जय हो. क्या बात आहे. वा वा. हरिपाठाला राहतात, पण कीर्तनाला सुद्धा आमच्या संत मीराबाई, सकोबाई, जनाबाई या ठिकाणी उभा राहिल्या पाहिजे. स्टेज कमी आहे का? पुढच्या वर्षी सगळे उभा राहिल्यावर ऐकायचं कोणी? हा, पण एका गावामध्ये, आपल्या गावामध्ये महिला मंडळ सुद्धा तयार झालं पाहिजे. अगदी फक्त बसूनच राहायचं नाही, तर पुढच्या वर्षी अगदी 10-15 महिलांनी तरी अगदी टाळ घेऊन उभा राहिलं पाहिजे. कारण आपल्या गावाची प्रगती अगदी खूप सुंदर चालू आहे. मी असा आपला सरला बेटा, हा, त्या सप्ताहामध्ये अशी चर्चा चालू आहे की 3-4 वर्ष झाले, पण जो आपला गवळी शिवराचा जो सप्ताह झाला ना, त्या सप्ताहामध्ये 7 मिनिटांमध्ये अख्ख्या पब्लिकला जेवण एकदम 7 मिनिटात सर्व पब्लिकला वाढले. महाराज, घरी 2-4 महाराज लोक आले तर इकडं पळू का तिकडं पळू, तांब्या आणू का ताट आणू, ताट आणलं तर तांब्या घरी राहतो, पाणी दिलं तर हात धुवायला सांगते नळावर जा. 2 डोके राहते, तिथं माणसं परेशान होतात. पण आपल्या सप्ताहामध्ये जवळपास 20-30 लाख पब्लिक असेल. फक्त संन्याशी गादी त्यांनीच करावा. आपल्या अवघ्या महाराष्ट्रामध्ये आपले सद्गुरू रामगिरीजी महाराज प्रत्येक गावामध्ये, आपला जो भाग आहे प्रत्येक गावामध्ये काल्याचं कीर्तन बाबांचंच, काल्याचं कीर्तन हे दुसऱ्यांचं, ही आपली परंपरा आहे. ही 200 वर्षापासून परंपरा चालू आहे आपल्या सरला बेटाची, आणि ही परंपरा अशी शेवटपर्यंत आपल्याला घेऊन जायचे. महाराज, बऱ्याच ठिकाणी पाहतो काल्याचं कीर्तन कोणीही करू लागलं, दुसऱ्या भागामध्ये नांदेड, परभणी तिकडं पाहतो आम्ही. हा, पण काल्याचं कीर्तन हे अगदी संन्याशानेच करावं. जो गोमात्याची सेवा करतो हा त्यानेच काला करावं, असा नियम आहे. आणि आपल्या या ठिकाणी आपले रामगिरीजी महाराज जे स्वतःसाठी नाही जगले, हे दुसऱ्यांसाठी, परोपकारासाठी संत जगतात, पण दुसऱ्यांसाठी, परोपकारासाठी जगतात. महाराज अगदी स्वतःला मरणाची सुद्धा भीती नाही, अगदी धर्माविरुद्ध अगदी त्या ठिकाणी लढतायत, अगदी जीवाचा विचार न करत